आता बघा तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल काय मी ह्या गुंड्यांचं करून ठेवलेलं आहे सगळं एका ते गुंतवलेलं आहे पण हे असं झालं की बघा मी गुंड्या घाईघाईत असं ब्लाऊज शिवताना असं कुठे पण आपण पडदिशी आपण ठेवून जातो गुंड्या मी ह्या गुंड्या असं एकत्र एक राहिल्या गुंड्या की काय सगळ्या गुंड्यांची असं वाट लागते आणि सगळे धागे वगैरे आपले भरपूर वाया जाते त्यासाठी मी काही असं उपयुक्त आणणार आहे तर इथं बघा मी छान असं गुंड्यांसाठी नवीन काहीतरी एकदम थोडक्यात साहित्य शिल्लक राहील ब्लाऊज पीसपासून छान असं बघा मी गुंड्यांसाठी एक नवीन ट्रिक म्हणजे नवीन उपयोगी काहीतरी आपलं असं छान शिवलेलं आहे सगळ्या टेलर मैत्रीसाठी छान असं उपयोगी हे येणार आहे असं तुम्ही नक्की शिवा मी सहज सोप्याने दाखवलं ह्याला 1ही रुपया न खर्चा घरच्या आपलं शिल्लक राहील ब्लाऊज पीसचा छान असा उपयोग केलेला आहे तर चला आपण पुढे बघूया काय कसं सगळं शिवायचं हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे चला तर आज काय नवीन इथं बघा सगळ्यात अगोदर मी इथं बघा काठपदर घेतलेला आहे आपल्याला कुठलाही गोडसाठी कपडा लागणार आहे मी त्याची डबल कट करून घेणार आहे इथं 2 कपडे घेतले ते जॉईन करून घेणार आहे ते वरचे अडकवण्यासाठी आपलं हो इथं बघा मी असा नेटचा जरा कपडा घेतलेला आहे आणि इथं बघा मी शिल्लक राहिलेला एकदम ब्लाऊज पीसातला असा कपडा घेतला त्याची उंची बघूया साधारण उंची आहे 17 इंच जेवढी मापानुसार तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या आणि बघा रुंदी घेतलेली 11 इंच शिलाई मार्जिन धरून आता डबल घडी घेतलेली आहे मी आता बघा इथं दुसरा एक कपडा घेतलेला आहे त्यातनं लावण्यासाठी आणि हा बघा मी जाळीचा कपडा का इथे घेतलाय म्हणजे जरी काय वेळा आपण ते जाळीचा कपडा इथे लावला का नाही आपल्याला समजा कुठली पुंडी पाहिजे बाबा ह्या रंगाची गुंडी पाहिजे तर आपलं ते घेण्यासाठी येण्यासाठी ना ह्यातनं लगेच पडदिशी दिसून येणार आपलं आता बघा इथं पहिल्यांदा काय करायचं साधारण बघा आपण गुंडीचं माप ठेवून घ्यायचं आणि खालच्या आणि वरच्या साईडला एक्स्ट्रा जरा वाढवून घ्यायचं कारण तिथं आपण फोल्ड करणार आहोत म्हणजे बरोबर व्यवस्थित गुंडीचं माप येईल आणि कट करून घ्यायचं फक्त जसं आपण की पहिलं बघितलं रुंदी किती आहे कपड्याची त्या मापानुसार असं घ्या म्हणजे एकसारखं आलं पाहिजे जेणेकरून आपल्या साईडने आपण गोट लावणार आहोत असे बघा 3 कपडे मी कट करून घेणार म्हणजे आपल्याला 3 कप्पे बनवायचे आहेत जरी तुम्हाला एक्स्ट्रा कप्पे बनवायचे असेल तर एक्स्ट्रा माप वाढवून घेतलं तरी चालेल इथं बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला जिथं पाहिजे तेवढं असं व्यवस्थित अंतर ठेवून घ्यायचं व्यवस्थित जरी तुम्हाला पाहिजे असलं जास्त वाढवलं तरी चालेल असं 3 कपडे मी कट करून घेतलेले आहे आणि चला तर आता पुढे मी तुम्हाला दाखवते टीच कसं करायचं हो का सगळ्यात अगोदर काय करायचं बघा इथं बघा मी हे दोन्ही कपडे एकावेकाशी ठेवून घेणार आहे व्यवस्थित असे एकावेक ठेवून घ्यायचे आणि अस्तर बरोबर मध्यमत घालायचा आणि वरच्या साईडने व्यवस्थित असं ब्लाऊजचा कपडा ठेवून घ्यायचा व्यवस्थित असं पहिल्यांदा अगोदर आपण त्याला व्यवस्थित असं बघा शिलाई देऊन घेणार उभी आडवी तुम्हाला जेवढी पाहिजे शिलाई द्या किंवा साईडनं तुम्ही शिलाई दिली ते चालेल मी उभ्या थोड्या अंतरावर स्टिच करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित आपलं कपडा एकसारखा होईल आपल्या पुढे पण आपल्याला पुढं अजून त्याचं कप्पे वगैरे जोडायचे आहेत तर जरी तुम्हाला तसं नसेल करणार साईडनं तुम्ही पूर्ण राऊंडला शिलाई दिली तरी चालेल मी ते थोडं अंतर देऊन उभ्या आडव्याच्या स्टिच करणार आहे आता बघा छान असं काय होतं आपण पडदेशी घाईघाईत आपण ब्लाऊज शिवतो लगेच दुसऱ्या शिवाय आपण गुंडी मग ठेवून देतो त्यामुळे काय होतं बऱ्याच गुंड्या अशा वाया जातात तुम्ही तर बघित असता माझ्या गुंड्या किती वाया गेल्या अशा गुंड्या एकत्र गुंडून व्यवस्थित नाही ठेवल्या का नाही सगळ्या गुंड्या अशा वाया जातात त्यासाठी बघा मी काही त्याचं उपयुक्त आणलेलं आहे तर छान असं बघा व्हिडिओ होणार आहे तुम्ही असं नक्की शिवा बघा आपलं पण एकदम आपलं घरगुती साहित्य आपलं 1 रुपये खर्च होणार नाही आपल्या गुंड्यांचा पण खर्च वाचणार काय होतं अर्जंट आपल्याला गुंडी मिळत नाही आणि ती गुंडी असते पण आपण व्यवस्थित ठेवण्यास मग त्याचे धागे वगैरे निघालेले असतात तर आता बघा पूर्ण सगळ्याला स्टिच करून झाले आता इथं बघा मी नेटचा कपडा घेतलेला आहे त्याला दोन्ही साईडने आपण फोल्ड करून व्यवस्थित आपण बघा स्टिच करून घेणार आता मी दाखवलेलं आहे की पहिल्यांदा आपण घेतानाच एक्स्ट्रा कपडा घेतलेला जेणेकरून गुंडी बरोबर त्यात बसली जाईल त्या मापानेच एक्स्ट्रा कपडा म्हणजे घेतलेला म्हणजे बरोबर आपल्याला फोल्ड करण्यात दोन्ही साईडला जेवढा कपडा झाला असं व्यवस्थित मी घेतलेलं असे 3 कपड्यांना आपण फोल्ड करून व्यवस्थित घेणार जरी तुम्हाला इथं नेटचा कपडा नको असेल ना घ्यायचा तरी प्लेनवाला घेतला चालेल मी इथं का नेटचा घेतलेला आहे कारण ज्यावेळेस काय होतं मग घाई गडबडीत आता आपण एवढ्या गुंड्या ठेवणार मग आपल्याला मग प्रश्न पडा की बाबा आपल्याला समजा पिंक गुंडी पाहिजे किंवा निळी पाहिजे मग आपल्याला ती पडदिशी आपल्याला मग ही काढायला लागणार ती बाबा मग आपल्या ते काढून घ्या खाली मग बघा त्यात कुठली निळी गुंडी असं होणार ना त्यासाठी मी तर नेटचं दाखवलेलं मुद्दा म्हणजे त्यातनं मग आपल्याला लगेच बाबा की आपल्याला समजा बाबा चला आता आपण पांढरा ब्लाऊज शिवायला बसले तर लगेच पांढरी गुंडी आपल्याला दिसणार किंवा पिवळा दिसले बाबा पिवळी लगेच गुंडी काढणार आपल्या पटपट आपल्याला कसं हलकं पण आपलं होणार काम आणि आपल्या गुंड्या पण वाचणार आणि आपला वेळ पण वाचणार हो का आता सगळ्या 2-3 कपड्यांना असं आपण दोन्ही साईडनं फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे आपले छान असे आपण कप्पे करणार आहोत
जरी माझ्या चॅनल नवीन असाल तर फॅशन आयडिया बाय पे यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता बघा दोन्ही ह्याला स्टिच करून झालेलं आहे तिन्हींना. आता व्यवस्थित बघा जेवढं अंतर पाहिजे ना वरून तेवढं अंतर ठेवायचं. वरच्या साईडला पण आपण गोट लावणार आहोत आणि व्यवस्थित असं ठेवून ना तिन्ही साईडला स्टिच करणार. फक्त वरची बाजू ओपन ठेवायची, तिथे आपण गुंड्यासाठी कप्पा करणार आहोत. दोन्ही साईडनं खालच्या साईडनं साडवे व्यवस्थित बघा बरोबर एकसारखं कपडा ठेवायचा, तिरका जाऊन द्यायचं नाही आणि व्यवस्थित बघा टिच करून घ्यायचं. शिवून झालं की एक्स्ट्रा कपडा असेल तो व्यवस्थित आपण साईडचा कट करून घेऊया. घेताना एक्स्ट्रा कपडा घेतला कारण कमी पडू नये म्हणून. आता दुसऱ्या बघा थोड्या अंतरावर ठेवून घ्या. जरी तुम्हाला जरा अजून मध्ये गॅप ठेवला चालेल, पण मी मीडियमच गॅप ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून आपले गुंडे वगैरे व्यवस्थित बसण्यासाठी. जसं पहिला आपण व्यवस्थित असा कपडा लावून घेतला तसं दुसरा कपडा व्यवस्थित असं लावून घ्यायचा. वरची बाजू आहे अशी ओपन ठेवून घ्यायची, तिथं आपण छान गुंड्यासाठी कप्पा करणार. 2 असे लावून झालेले आहेत. आता तिसरा पण बघा असंच लावून घेऊया थोड्या अंतरावर. आता प्रश्न पडायचा खाली पण आता जागा ओपन आहे, तिथं पण अजून एक कप्पा करणार, पण आपण तो वेगळा करणार. तिथे काय आपण आपल्या कुठं बॉबिन वगैरे सुई ठेवण्यासाठी किंवा आपलं गम वगैरे ठेवण्यासाठी आपण करणार आहोत. आता हे छान असं कप्पे करून झालेले आहेत. आता खालच्या साईडनं बघा जागा राहिली, तिथं आपण दुसरा एक कपडा घेणार आहोत. जरी तुम्हाला अजून तसाच लावला तरी चालेल. आता मी इथं डबल घडीचा कपडा घेतलेला आहे. व्यवस्थित का त्या मापात ठेवून घ्या. फक्त ठेवताना बंद बाजू वरच्या साईडला केलेली आहे म्हणजे आपल्याला वरती फोल्ड करायला लागू नये. आणि जसं पहिल्या तिन्ही आपण कप्पा लावून घ्यायचा तसा हा कप्पा व्यवस्थित असा लावून घ्यायचा. आपल्या थोडक्या साहित्यातनं छान असं बघा आपलं होणार आहे. आपल्याला काही 1 रुपया खर्च करायला लागणार नाही. आपल्या गुंड्या पण आपल्याला काय ना आपल्या गुंड्या खूप भरपूर अशा धाग्या वाचून वाया जातात ना, त्यासाठी पण छानच बघा उपयोग होणार आहे. आता बघा मी इथं गुंडींचं माप घेतलेलं आहे. छोटे छोटे आपल्याला कप्पे करायचे ते जेवढे तुमच्या बारीक मोठे गुंडे असतील ना त्या मापानुसार व्यवस्थित असं घ्या. जरी तुमच्या बाबा मोठ्या गुंड्या असतील ना तर मोठी मोठी गुंडी ठेवून घ्या. तर तुम्ही मिडियम गुंडी वापरता त्या मापाने असं व्यवस्थित ठेवून घ्या आणि त्या मापाने आखून घ्या, म्हणजे बरोबर आपल्या गुंड्या एकसारख्या बसल्या जातील. जास्त पण लूज होऊ नये जास्त फिट होऊ नये, म्हणजे आपल्या घाई गडबड म्हटलं तर काढायला पाहिजे. आणि त्याच्यावर टिच करून घ्यायचं. वरच्या साईडने टिच करून घ्यायचं. वरच्या साईड टिच करताना पहिल्यांदा व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं शिलाई. खालच्या साईडनं नाही केलं तर चालेल, तिथं परत ना आपण अजून लेस लावणार आहोत. आता बघा दुसऱ्या गुंडीचं पण मी असं माप घेतलेलं आहे. बघून घ्यायचं पहिलं अगोदर 1-2 अशा गुंड्याचं माप करून घ्यायचं, जेणेकरून आपण करणार मग परत बघणार मग आपल्याला त्रास होऊ नये. जेणेकरून कप्पा जर मोठा झाला एक वेळ चालेल, पण छोटा झाला तर परत आपल्याला तो खोलायला लागणार. त्यासाठी अगोदरच व्यवस्थित असं बघून घ्यायचं. एकसारखे कप्पे करून जरा मोठा झाला तरी चालेल पण छोटा नाही. छोटा झाला की परत गुंडी जर टाईट बसली ना परत ते काढता घालता आपल्याला प्रॉब्लेम होणार. ते खोलाखोली करण्यात मग काय होतं, जेवढा आपल्याला करण्याचा उत्साह असतो ना तेवढा आपला ते खोलण्यावरच मग आपला उत्साह जातो. त्यामुळे कसं आहे काही युनिक शिवायला लागलं की आपल्याला वाटतं बाबा किती छान आहे बाबा, काहीतरी आपण उपयुक्त शिवणार आहोत असं छान आपल्याला वाटतं. मग ते परत खोलता मग जास्त प्रॉब्लेम होणार, त्यासाठी अगोदरच आपलं काळजी घेऊया. आता बघा सगळे असे कप्पे करून झाले तर तुम्हाला दाखवले गुंड्या वगैरे किती छान लागल्या गेलेल्या आहेत. आता काही वेळ काय असतं जर थोडे थोडे गुंड्या राहिल्या त्या तर 2 गुंड्या बसणार आहेत. तरी तुम्हाला असं 2-2 कप्पे 2-2 गुंड्या करायचं केलं तरी चालेल. आता खालच्या साईडला पण जेवढ्या वरच्या साईडला आपण असं करून घेतलं ना तसं व्यवस्थित. जरी तुम्ही काही छोट्या काही मोठ्या गुंड्या वापरल्या तर मग एक मोठा कप्पा केला तर चालेल आणि छोटे बाकीचे छोटे केले तरी चालतील. जसे पहिले कप्पे केले तसे व्यवस्थित कप्पे करून घ्यायचे. फक्त वरच्या साईडनं लॉक करून घ्यायची शिलाई जेणेकरून निघू नये. आणि मध्ये बरोबर आपले ओपन जागा नाही त्यातनं आपण छानशी गुंडी बसवणार आहोत. आणि जरी तुम्हाला इथे पुढे लेस लावली चालेल, नाही लावली तरी काही हरकत नाही. जरी तुम्हाला कुठलाही कपडा पाहिजे असा घ्या. एकदम आपलं शिल्लक राहिलं ब्लाऊजचा कपडा किंवा आपले शर्टचं वगैरे असते बाबा की मग परत वापरला जात नाही, मग त्याचा पण छान असा उपयोग होणार आहे. ह्याचा आपण कुठलाही कपडा वापरू शकतो. जरी तुमच्याकडे बाबा ठिका राहिले असं बाबा धान्याची गोणी वगैरे त्याचा पण उपयोग केला तर चालेल. तुम्हाला कडक वगैरे हवा असलेत तसं पण केलं तर चालेल. आता बघा मधला कप्पा पूर्ण रेडी झालेला आहे. दुसरा कप्पा आपण घेऊया करायला. पहिलं जसं आपण टिच करून घेतो तसं व्यवस्थित टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला साईडनं गोट लावायचा नसला तर पहिलाच हे करताना व्यवस्थित मग ते तुम्हाला पहिलं पण असं दाखवते की बाबा पहिलं दोन्ही कपडे असे सरळ उलटी बाजू आपल्याकडे करायच्या दोन्ही खालची आणि वरची, आणि सरळ बाजू खालच्या साईड असं करायचं आणि पूर्ण साईडला स्टिच करून थोडं ओपन बाजू ठेवून बाहेर काढून घ्यायचं आणि तेवढी जागा पॅक करून मग टिच करून टाकायचं. जरी तुम्हाला गोट लावायचं नसेल तसंही ट्रिक वापरली तरी चालेल. हो का व्यवस्थित छान असं आपलं कप्पे झाले आहेत. आता खालच्या साईडला बघा, खालच्या साईडला मग कप्पा जरा आपण मोठा करणार आहोत. आपलं छोटंसं कुठं आपलं सुईचं पॅकेट वगैरे असं किंवा आपलं हुक पॅकेट ठेवण्यासाठी इथं बघा मी मध्ये करून घेतलेलं आहे. मध्ये करून त्याचा एक मध्ये केले असं 4 कप्पे करणार आहेत, म्हणजे आपले जरा मिडियम असे कप्पे होतील. आपण जरी सुईचं वगैरे पॅकेट ठेवायचं म्हणलं, गम वगैरे ठेवायचं म्हणलं असं येणार आहे.
जसं वरच्याला आपण टिच केलं तसं पण खालच्या कप्प्याने व्यवस्थित असं टिच करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित छान होईल. असं व्यवस्थित असं बघा छान आपलं छान असं गुंडण्यासाठी काहीतरी युनिक होणार आहे. आता बघा आपण वरच्या साईडला लेस लावताना पण खालच्या साईडने जी पॅक बंद केली जाऊ तिथून लेस लावून घ्यायची. वरच्या साईडने ओपन राहणार आहे गुंडी ठेवण्यासाठी. तुम्हाला लावायची असलेली लावली तर चालेल, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी लावा किंवा नाही लावली तरी चालेल. किंवा इथं लेसच्या ऐवजी तुम्ही कुठलं पण असं काटाचे वगैरे त्याची पण पट्टी करून लावली तरी चालेल. असं बघा व्यवस्थित आपण लेस लावून घेणार आहोत. आपला बघा थोडक्यात आपला थोडा वेळ जाणार आहे, पण इथं छान बघा उपयुक्त होणार. आपल्याला कायमस्वरूपी म्हटलं तर आपल्याला छान असं बघा उपयुक्त असं आपलं गुंड्या ठेवण्यासाठी. कारण आपल्याकडं काय होतं, आपण मस्त आपल्या टेलर मैत्रीण असतो, पण आपण शिवताना आपली किती गडबड असते बाबा, की बाबा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे बाबा, काय करायचं. मग आपण गुंड्या कुठे पण कशा पण ठेवतो ना. जरी आपण कुठं पण भिंतीवर आपण मशीन ठेवली असते बोर्ड शेजारी, बरोबर. आपण काही वेळा आपण म्हणतो ना, आता कुठं पण आपल्याला मेशोवर आपल्याला कुठे फ्लिपकार्टवर आपल्याला रेडीमेड असे हुक मिळते. ते हुक जरी व्यवस्थित लावून तिथं समोर लावून जरी ते अडकवलं तर चालणार. आपल्या परदेशी तिथं समोर आपल्याला म्हटलं तर घ्यायला येणार आहे. तर चला आता इथं बघा मी काटाची इथं घेतलेली आहे, ती पट्टी कट करून जॉईन करून घेतलेली आहे. आता फोल्ड करायची व्यवस्थित, दोन्ही फोल्ड बाजू आत घालवायच्या आणि त्यात जो आपण केलेला आहे कप्प्यांचा तो तयार त्यात व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि टिच करून घ्यायचं. शिलाई देताना फक्त व्यवस्थित दोन्ही जे काटाचे आपण घेतलेले आहेत ना फोल्ड केले ते सगळं आत घालवायचे, म्हणजे जेणेकरून आपले धागे वगैरे निघणार नाहीत. आणि फिनिशिंग वगैरे शिवल्यासारखं छान पण दिसलं पाहिजे, फिनिशिंग पण छान दिसलं पाहिजे. असं करायचं व्यवस्थित बघा. असं दोन्ही वरून खालून आत फोल्ड करायचं आणि मध्ये बरोबर असं कपडा आपण केलेला आहे तो व्यवस्थित आत घालून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून मागे पुढे होण्या किंवा राहू नये. असं व्यवस्थित बघा ते काढून घ्यायचं. जरा व्यवस्थित दोन्ही कपडे आत फोल्ड करायचे आणि व्यवस्थित त्याच्याबरोबर मध्ये असं घालायचं आणि वरच्या साईडला मग फोल्ड करायचं, म्हणजे वगैरे धागे वगैरे निघणार नाही. आणि फिनिशिंग वगैरे छान. जरी एखाद्याने कधी कुणी आपलं बाबा कुणी पण आपल्याकडे येतं बाबा, आपल्याकडे कस्टमर वगैरे आलं त्यांनी म्हटलं पाहिजे बाबा किती छान शिवलं आहे बाबा. मग आपल्याला असं कोणीतरी आपल्याला तारीफ केली की आपल्याला वाटतं बाबा छान बाबा, कोणीतरी आपण बाबा एवढ्या मेहनतीने शिवले बाबा उपयुक्त काही ते बाबा, की बाबा एखाद्याने आपली स्तुती केली की आपल्याला वाटतं बाबा किती छान शिवले बाबा, मस्त आहे. कारण छान असं आपण उपयुक्त काहीतरी शिवणार आहे ना. व्यवस्थित बघा कान्याकोपऱ्यानं व्यवस्थित असं खालच्या साईडने पण व्यवस्थित सारून घ्यायचं, वरच्या साईडने पण व्यवस्थित असं फक्त कपडा आत फोल्ड करून घ्यायचा. जरी तुम्हाला वाटतंय ना बाबा की फोल्ड करायला जमत नसेल तर मग साधी सोपी एक ट्रिक सांगू का. घेताना कपडा वाढवून घ्या, एका साईडनं व्यवस्थित असं डबल घडी करून फोल्ड करून कपडा घ्या आणि टिच करून घ्या आणि मग आहे असं जोडायला घ्या, म्हणजे काही हरकत नाही. कारण मग हे दोन्ही साईडनं आत घालायचं म्हणलं की मग एक कपडा बाहेर निघणार एक राहणार, असं पण होणार ना. ते तुम्ही अशी ट्रिक नक्की वापरा. छान असं व्यवस्थित बघा असं टिच करून घ्यायचं. फक्त कोपऱ्यावर आलं का नाही व्यवस्थित असं तिथं दाब उचलवायचा, खालच्या साईडनं कपडा सारून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित दोन्ही कपड्यांच्या आतमध्ये आला पाहिजे आणि व्यवस्थित असं छान असं टिच करून घ्यायचं. तुम्ही जरी तुम्हाला वाटलं का नाही मोठं पाऊच जरी मोठं बनवलं तरी चालेल, किंवा मग मोठे जास्त आपल्या गुंडे असते ना त्यासाठी पण छान असं तुम्ही बनवू शकता. आपल्या समोर जिथं आपण म्हणजे बाबा शिवायला बसणार मशीन समोर तिथं जरी तुम्ही असं हुक अडकून केलं ना तरी आपल्याला उठायचं पण नाही, काही नाही. आपलं पडदिशी आपण जी पाहिजे तशी. आता बघा मी इथं नेटचा कपडा त्यातनं मला पडदिशी दिसणार बाबा की मला चला पिंक कलरची गुंडी पाहिजे, पडदिशी घेऊया. परत आपण दुसरी लगेच त्या जागेवर ठेवून देणार जे वापरून झाले त्याचं ना. छान असा उपयुक्त होणार आहे बघा. आता काय झालं माझ्या अशा बऱ्याच गुंड्या वाया गेल्या, मग म्हटलं चला काहीतरी युनिक करूया म्हणलं, जेणेकरून माझं म्हणलं वेळ पण वाचेल. आणि काय होतं आता मग अर्जंट आपल्याला बाबा ब्लाऊज येतो बाबा अर्जंट शिवून द्या किंवा स्टिच करा. आणि काय होतं जर आपण कुठल्याही टॉपला शिलाई मारा म्हणजे आपल्याला कसं व्यवस्थित तोच धागा आपल्याला लावावा लागतो. मग धागा ऐन मिळत नाही आपल्याकडे असतो पण तो मग असं व्यवस्थित एकत्र ठेवलेलं नाही ठेवलं आणि एकत्र ठेवून मग असं धागे वगैरे वाया जाते ना. त्यासाठी अशी ट्रिक वापरली बघा. आपल्याला पडदेशी वेळ पण वाचणार, आपल्याला जायला पण लागणार ना. अर्जंट काही आलं ना तरी आपण लगेच पडदेशी आपल्याकडे आहे बाबा आपल्या गुंडीत चला वापरूया. आणि आपण कसं टेलरवर मैत्रीण असलो तर आपल्याला आपल्या गृहिणीच आहेत ना, आपल्याला काय एक काम असतं का, मुलांचा आवरा आले गेले बघा सगळे घरगुती सगळं बघायला लागतं ना आपल्याला, त्यातनं आपल्याला वेळ काढायला लागतो त्यासाठी. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा. आता हो का छान असं बघा आपलं पूर्ण इकडे सगळीकडे आपण आपला गोट लावून घेतलेला आहे. तर आता पुढे बघूया. इथं बघा मी कपडा घेतलेला आहे पिंक कलरचा, आपल्याला त्याचं आपल्याला पट्टी करणार तसे मग जॉईन करून घेतलेला आहे. आता बघा इथं मी एक फोल्ड केलेला आहे, अजून एक फोल्ड करून अजून एक फोल्ड केलेला आहे, म्हणजे धागे सगळे आज जाणार आहेत.
आणि व्यवस्थित आपण पट्टी तयार करून टीच करण्यासाठी म्हणजे आपल्या पट्टी तिथे अडकवायसाठी. त्यात पण पट्टी तुम्हाला 2 प्रकारची दाखवते कुठली लावायची. तर बघा व्यवस्थित असं. आता मी तुम्हाला प्रश्न पडले, मी तर पट्टी लावणार छोटी, पण तुम्हाला दाखवते की बाबा केवढी पट्टी लावायची, किंवा त्यासाठी मी मोठी इथं पट्टी काढलेली आहे. व्यवस्थित बघा असं दोन्ही खालचे कपडे आत फोल्ड करायचे आणि व्यवस्थित असं टीच करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला धागे वगैरे. आता बघा छान असं झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवलं बघा अशी पण पट्टी लावणार. अशी पण कोण लावते पट्टी बघा, असं पण जर लावायचं म्हणजे अशी पण असं जर पट्टी लावायला गेलं ना काय होणार, आपल्याला मग 2 हुक करायला लागणार, म्हणजे दोन्ही हुकात बरोबर असेल अडकवायला. कारण एका हुकात अडकवलं का नाही ही साईडची कोणी बरोबर आत येणार, असं पण होणार. असं व्यवस्थित लागणार. आता दुसरी पण ट्रिक बघा अशी, दोन्ही साईडला पण तुम्ही असे छोटेसे हुक लावू शकता, असे हुक करू शकता, म्हणजे दोन्ही ह्याला पण लावू शकता असं दोन्ही खिळ्यांना. आता बघा मी मध्ये केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. एक साधे सोपे ट्रिक, लई नाही काय, आपलं साधं सिंपल शिवून झाले खोक असं छान असं आपण मध्ये करून घेतलेलं आहे. मध्ये ठेवून व्यवस्थित बघा आपण पट्टी लावायची ना, पट्टी लावायची, थोडं जरी मध्ये अंतर गॅप ठेवून घ्यायचा आणि जेवढी तुम्हाला पाहिजे बाबा, जेवढी आपल्याला हुक अडकवण्यासाठी हुक तेवढं तुम्ही करून घ्या आणि असं बघा एकदम चांगलं स्टिच करून घ्या. छान असं बघा आपलं बनवून झालेलं आहे. आता छान असं मी लावलेलं आहे बघा. तर तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. आता छान बघा आपलं काहीतरी युनिक झाले. आता बघा गुंड्यांचं बघा काय झालेलं आहे हालत. तर चला तुम्हाला दाखवते आता कसं ठेवायचं सगळं. आता बघा मी वरून ठेवायला सुरुवात केलेलं आहे. असं बघा आता काय काय जर डबल गुंड्या छोट्या कमी झाल्याच ना तर आपल्याला बारीक मोठं कप्पा होतच ना शिवताना, त्यात बघा डबल गुंडी पण व्यवस्थित बसू शकते, काढता घालता पण आपल्याला व्यवस्थित येणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला दिसणार पण आहे गुंडी बाबा की कुठली पाहिजे कुठली, चला हे वापरूया ती वापरूया. जरी तुम्ही मोठ्या गुंड्या मोठी साईज केली तर चालेल, किंवा वाढवलं तरी चालेल, किंवा अजून एक्स्ट्रा एक शिवलं तरी चालेल. बघा छान असं बघा किती छान आपल्या गुंड्या लागलेल्या दिसत पण आहेत बाबा, की आपण पिवळी गुंडी ठेवलेली आहे, हिरवी ठेवलेली आहे. खालच्या कप्प्यामध्ये बघा बॉबिन वगैरे ठेवून घेतलेलं आहे मी, गमचं पण ठेवणार आहे. जरी तुम्ही वाढवून घेतलं मोठा खालच्या साईडला कप्पा केला तरी चालेल. आता इथं बघा एका साईडला सुईचं पॅकेट ठेवून घेतलेलं आहे. हा बघा युनिक काहीतरी आपलं छान असं झालेलं आहे. एकदम थोडक्या साईजनं छान झाले. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जे कोणी माझे व्हिडिओ बघते ना त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. तुम्ही असंच मला प्रोत्साहन देत राहा. आणि जरी काही कटिंग बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी सहज सोप्याने कटिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता पुढे मी तुम्हाला दाखवते भिंतीला अडकून, म्हणजे आपण छान असं भिंतीला अडकवलेलं आहे. तो फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे. एकदम थोडक्या साईजनं त्याला 1 रुपया न खर्च करता आपण छान असं बनवलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघा छान असं आपलं लावलेलं आहे. गुंड्या वगैरे छान असे ठेवून झालेल्या आहेत. बघा किती छान आपल्या गुंड्या वगैरे कुठल्या कुठल्या रंगाच्या आहेत त्या असं दिसून पण येत आहेत बघा. आणि छान असं आपलं बघा थोडक्या साहित्यात छान असं झालेलं आहे. तर बघा छान असं व्यवस्थित बघा ठेवले गेलेलं आहेत. आपल्या गुंडी आता वाया पण जाणार नाही आणि आपला वेळ पण वाचणार आणि आपल्याला बचत पण होणार आहे. छान असतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग.